चला तर मंडळी, तुमच्या घरी देखील जेवणाच्या वेळेला पाहुणे आलेले आहेत, व्हेजिटेरियन आहे, काय बनवावं सुचत नाहीये, तर मी तुमचं टेन्शन कमी करते। ही 10 ते 15 मिनिटात बनणारी झटपट पटापट अशी झणझणीत खानदेशी शेवभाजी। ही भाजी जर तुम्ही पाहुण्यांना खाऊ घातली तर बोटात चाटून पुसून खातील आणि पुन्हा आल्यावर हीच भाजी बनवायला लावतील, याची मी गॅरंटी देते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, काही खास टिप देखील सांगितलेत। भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथं गॅसवरती एक रिंग ठेवून घेतली, त्यावरती मीडियम साईजचा कांदा आणि खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेते। खोबरं मात्र मी चिमट्याच्या सहाय्याने पकडूनच पूर्ण भाजून घेतलेलं आहे। जर जास्त वेळ त्याला भाजलं आणि काळं झालं तर आपली भाजी कडवट देखील लागू शकते। अशा पद्धतीने खोबरं भाजून मी साईडला करून घेतलेलं आहे आणि आता मी तिथं छोट्या साईजचा टोमॅटो देखील भाजून घेते। टोमॅटो आणि कांदा मी छान काळा होईपर्यंत भाजून घेणार आहे। खानदेशी शेवभाजी जरी असली तरी खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये काळ्या मसाल्यातील भाजींमध्ये टोमॅटो हा घालत नाही, पण माझ्या घरामध्ये टोमॅटो हा कुठल्याही भाजीत टाकलाच जातो, म्हणून मी देखील इथं टोमॅटोचा वापर केलाय। टोमॅटो तुम्ही नाही जरी घातला तरी देखील चालेल। आता इथे मी कांदा टोमॅटो सर्व मिक्सर जार मध्ये टाकून घेते आणि जे खोबरं मी भाजून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेत, म्हणजे जेव्हा आपलं वाटण तयार होईल तेव्हा त्याचे मध्ये मध्ये जे काप राहतात किंवा ज्याचे तुकडे राहतील ते राहणार नाहीत। त्याचसोबत मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलाचा तुकडा देखील टाकलेला आहे। त्याचसोबत थोडा कोथिंबीर देखील घातलाय। कोथिंबीर जर आपण वाटणामध्ये घातला तर भाजीची चव अजूनच वाढते। इथं आता आपलं भाजीला लागणारं वाटण तयार आहे। अगदी बारीक असं मी वाटण दळून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी मी गॅसवरती एक पितळाची हंडी ठेवलेली आहे। आता मी हंडी गरम झाल्यावर त्यात तेल टाकून घेते। इथं तेल मी 3 ते 4 चमचे एवढं तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालंय, त्यात मी अर्धा चमचा एवढं राई टाकलीये। राई छान तडतडली, लगेच त्यात 1 चमचा एवढा जिरं छान फुलून आलंय। त्यासोबत 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 1 तेजपत्ता टाकलेला आहे। अर्धा चमचा एवढा हिंग घातलेला आहे। छान खमंग फोडणी बसली की लगेच मी जे वाटलेलं वाटण होतं ते त्यात टाकून घेते। छान 2 ते 3 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचंय, जोपर्यंत तेल आणि मसाला छान एकत्र होत नाही। कढीपत्ता आणि हिंग घातल्यामुळे आपल्या भाजीला अजूनच छान चव येते। वाटण आपल्याला छान 2 ते 3 मिनिटापर्यंत परतायचंय, जोपर्यंत कडेने छान तेल सुटत नाही तोपर्यंत। तर बघू शकता छान कडेने तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यात सुके मसाले टाकून घेतोय। त्यात मी टाकलंय 3 चमचा लाल मिरची पावडर, अर्धी चमचे हळद, 3 चमचे गरम मसाला। तुम्ही इथं काळा मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरी देखील चालेल, पण मी इथं घरातील जो साठवणुकीतला मसाला असतो मी इथं तोच वापरलेला आहे। त्याच्यानेच भाजीला खूप छान चव येते। त्याचसोबत 2 चमचा धना पावडर, 2 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली। काश्मीरी मिरची पावडर भाजीला छान रंग यावा म्हणून घातलेली आहे। मसाले टाकून छान आता मी 2 ते 3 मिनिटापर्यंत परतवून घेते, जोपर्यंत मसाले आणि वाटण छान एकजीव होत नाही। आता त्यात मी अर्धा कप एवढा पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेते, म्हणजे मसाल्यातील गाठी नको राहायला। छान आता मिक्स करून झालंय, त्यात मी 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी गरम करून टाकून घेतलेलं आहे। हे भाजीचं प्रमाण 3 ते 4 लोकांसाठी मी बनवलेलं आहे। तुम्ही देखील तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही त्यात गरम पाणी करून घालून घ्यायचंय। त्याचसोबत मिक्सर जार मध्ये जे काही थोडंफार वाटण लागलं असेल त्याच्यात देखील मी अर्धा कप गरम पाणी घालून ते देखील त्यात टाकून घेतलंय। त्यासोबत चवीपुरता मी इथं मीठ टाकून घेते। मीठ टाकून झाल्यानंतर भाजीला आपल्याला फुल गॅसवरती छान 2 ते 3 उकडी आणून घ्यायचे। त्यानंतर गॅस कमी करून आपल्याला भाजी थोडी आटू द्यायची। भाजी छान आटली की त्यानंतरच आपण त्यात शेव टाकायला घेऊया। तर बघू शकतात भाजीला खूप छान कट आलेला आहे किंवा तरी आलेली आहे। आता मी इथं शेव टाकून घेते आणि त्याचसोबत कोथिंबीर देखील। शेव टाकल्यानंतर एक उकडी आणून लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जर जास्त वेळ तुम्ही भाजीमध्ये शेव शिजवाल तर अगदी तिचा गरगटा होईल किंवा अगदी पिठल्यासारखं होऊन जाईल। आपल्याला भाजीमध्ये जास्त शेव शिजवायची नाहीये। बरेच जण जेव्हा जेवायला बसतात तेव्हाच ही रस्स्यामध्ये शेव टाकून खातात, पण आमच्या खानदेशात जेव्हा रश्श्याला उकडी येते त्यावेळेलाच ही शेव टाकली जाते आणि ज्याला शेव वरून टाकून खायला आवडते तेव्हा ते जेवणाला बसतात त्यावेळेला पुन्हा वरून शेव टाकून खातात। तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने शेव टाकून खाऊ शकतात। भाजीला तर्री तर बघा कसली भन्नाट आली आहे। ताट बघता बघता तोंडाला पाणी येईल आणि जेवायला बसायची इच्छा होईल, अशी झणझणीत आपली शेवभाजी झालेली आहे। ढाब्यावरती देखील अशीच खानदेशी शेवभाजी मिळते। तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल झणझणीत अशी खानदेशी शेवभाजी। तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा, कशी झाली मला नक्की कमेंट मध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया छानशा रेसिपी सोबत।